पुंडलीकवरदा श्रीज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ रामदास स्वामी महाराज सबसंदन की नाम भगवान की जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यांदी करुणाष्टकाचं पारायण. अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धावाता भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी सकळ जजुनी भावे कास तुझी धरावी विषयजनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही रघुकुल तुळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तन मन धन माझे सागवा रूप तुझे तुझ विण मद वाटे सर्व संसार ओझे प्रचलित न करावी सर्वदा बुद्धी माझी भजन लीला लागली आस तुझी चपळपण मनाचे मोडिदा मोडवेना सकळ स्वजन माया तोडिदा तोडवेना घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मदवरी करुणेचा राघवा पूरलोटी तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधो तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी झिणत शिणत पोटी लागली आस तुझी झड करी झड घाली धाव पंचाननारे तुझ विण मद नेती जंबुकी वासनारे सबळ जनक माझा राम लावण्य पोटी म्हणून मद पोटी लागली आस मोठी बिनस गणित पोटी ती ओ निकंठी अवचट मद भेटी भेटी तीन मीठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखी हानिता वत्सनेने जलधर कण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मद कैसे राहले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणि कनाई वमग वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्तकोटे नराये जीवलग जीव घेती प्रेत सांडोनी जाती विलग घेती अमागुता जन्म देती सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख टाकोनी आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना हित ते आकळेना परम कठीण देही देह बुद्धी वळेना उपरती मदनामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रमविरामी राम विश्रामधामी घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे जळचर जळवासी नेणती त्या जळासी दिशिदिन तुझ मधपाशी चुकलो गुणराशी भूमिकविमासी जयासी सकळ भुवनवासी भेटी रे रामदासी जय जय रघुवीर समर्थ. ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं
सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशीविभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। नाम भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून आपल्याला या सोहळ्यामध्ये शक्ती पुरवणारे प्राणसंजीवन संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांना साष्टांग अभिवादन करून या सोहळ्यात सहभागी झालेले इथलचे साधक आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा सोहळ्यात आलेले काही साधक या ठिकाणी आता उपस्थित आहे. आपण या सगळा जसं समुद्रात संगम व्हावा तसा आता इथं सगळा संगम झालेला आहे. तेव्हा पंढरपूरच्या दिशेने वेगवेगळ्या दिशेनं आलेले सगळे साधक, काही पायी आले असतील, काही तात्कालिक वारीच्या तयारीनं आज आले असतील, पण सगळे तरतम भावानी वारकरी आहेत. अशा सगळं वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रगट करून आपण एक विषय निवडलेला आहे. यावेळेला आपल्या सगळ्यांना, आपल्या दिंडीत सहभागी असणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे, पण काही बाहेरच्या लोकांकरता 2 वाक्याचा फक्त विषय सांगून पुढं चालायचं. तर यावर्षी करुणाष्टकावर चिंतन आपण आळंदीपासून सुरू केलं आणि ते चिंतन आपलं कालपर्यंत 11व्या श्लोकापर्यंत झालेलं आहे. हे 15 श्लोकाचं अष्टक आहे. 4 श्लोक राहिलेले आहेत, ते आपल्या इथं सहजच होणार आहेत. तेव्हा या 4 श्लोकांपैकी आजचा जो चिंतनाचा श्लोक आहे तो कालच्याशी जुळता मिळतात. आता विवेक हा जसा योग्य आणि अयोग्याचं सारासार विचार रूपानं आपल्या पहिल्यांदा आपल्यासमोर मांडलं जातं, तर आसार विचार करता करता साराशी केंद्र असंच हे
2-4 श्लोकापासून प्रकरण चालू आहे. तसंच या 12व्या श्लोकात सुद्धा आहे. समाजाच्या बद्दलची वस्तुस्थिती संकेत करतायत. आपले संत जसं म्हणतात ना, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. वारकरी संतांचं या प्रमाणाचंच हे पहिलं समर्थांच्या श्लोकातलं, या श्लोकातलं हे चिंतन असंच आहे. सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे. भव म्हणजे संसारातलं सकळ जन. भव शब्द संसाराला आहे. तर या भवातले म्हणजे संसार सागरातले सकल जन हे सुखाच्या अपेक्षेत असलेले आहेत. वैभवाचे आथिले. आथिले म्हणजे असलेले असं आहे. तर जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे याचंच भाषांतर समर्थांच्या या श्लोकाच्या या पहिल्या चरणात झालेलं आहे. आपल्याला या बाबतीमध्ये अनेक वेळा धोका होऊन सुद्धा आपण या समाजाला स्वार्थातून आपल्याही उपयोगाचा आहे असा जो आपल्या अंतःकरणातला विचार असतो, अनेक वेळेला धोका होऊन सुद्धा आपला तो सुटत नाही. एका ठिकाणी धोका झाला तरी दुसऱ्या ठिकाणी तसं होणार नाही अशा कल्पनेनं आयुष्यात माणसं कितीतरी वेळेला माणसं बदलत असतात. जीवनरूपी या व्यवहाराचे पार्टनर अनेक पार्टनर करून पाहिले. सगळे पार्टनर धोका देतात, पण पार्टनर करायची सवय काही आपली जात नाही. कधी मुलाबाळांना पार्टनर करतो, कधी आईबापांना करतो, कधी गिऱ्हाईकांना करतो, पण आपण सगळ्यांना असे पार्टनर बनवून पाहतो. आणि दोघंही दोघांना धोका देतात. याला वाटतं तो माझ्याकरता काही करील, पण तो स्वार्थी असल्यामुळं तो त्याच्यापुरतंच काम करतो. आणि असे सगळेच असतात असा सिद्धांत मांडला. सकळ जन या भवसागरातले सकळ जन हे सुखाकरता एकमेकाला जवळ करतात. दाखवायला कधी कुणीही कितीही जरी वरचा आव आणला, मी समाजाचा नेता आहे आणि समाजाच्या कळकळी करताय, पण असं कुठंही अक्षरशः अपवादच एखादा जर भेटला जीवनामध्ये तर तो अपवादच. त्यातले त्यात या 25 वर्षात तर फार अवघड झाले. पूर्वीच्या काळात 1-2% काही निष्काम कार्यकर्ते समाजामध्ये असायचे, पण आता तर सगळे स्वार्थीच दुनिया झालेली आहे. प्रत्येक गोष्ट माणूस स्वार्थानं करतो. एकमेकाशी जे संबंध आहेत ते तर सगळे स्वार्थाचे आहेत. याच्यात विभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण समर्थ सिद्धांतावर त्या विभागाला तडाखा मारतात. कोणी काय म्हणतात, अहो ते बाकीची गोष्ट सोडावं, पण हे आमची माणसं आहेत, म्हणजे असा एक वेगळा समज असतो. तोही प्रत्येकाला भ्रमात टाकत असतो.
त्या खूप गोष्टी खूप असतात. आता गोष्टी सांगायला कुठं वेळ आहे, एक श्लोकाचा भाव संपवायचा आहे. तेव्हा ही सगळी माणसं असा धोका करतात. ते दाखवताना सुरुवातीला दाखवत नाहीत, पण मोक्याच्या वेळेला हे सगळं कळतं. याच्यावर मीही काही कथा सांगितलेल्या आहेत पूर्वी, कीर्तनकारही सांगतच असतात. संत एकेका वाक्यात परीक्षेचं केंद्र दाखवतात. कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ, विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. तर ही जीवलग म्हणवणारे जे आहेत ना, हे सुद्धा त्या मूळ प्रकृतीच्या स्वभावाच्या व्यतिरिक्त हे सत्यावर चालतीलच असा तुमचा जो भ्रम आहे तो सोडा. काही लोकांनी असं पृथक्करण केलं आहे, सगळं जगत वेगळं आणि आमचे जीवलग वेगळे. तर असा एक समज असतोच. हे सोयरे धाऱ्याची मोठी आशा असते, भाऊबंधांची आशा असते, आणि मोक्याच्या वेळेला ते आपल्या उपयोगाला येतील अशा प्रकारचा समज असतो. पण वरवर काळात उपयोगाला येतात. जोवरी चाले धंदा तोवरी म्हणती दादा, हे संतांची एक एक शब्द असे तुकडेच्या तुकडेच त्याच्याकरता. तुमच्यापासून काही मिळणार असेल तोपर्यंतच. तुमची मिळकत संपल्यावर आईवडील नकोशे होतात, बाकी कुठून घेऊन बसलात तुम्ही. किती घरं आहेत आजकाल की एकटा पोरगा कधी आवडीनं आईबापाला सांभाळतच नाही. 2-3 पोरं जर असले ना तर वाटण्या करून घेतात. आई एकाकडं, बाप एकाकडं, नाही तर एकाकडं 3 महिने, दुसऱ्याकडं 4 महिने. वाटण्या झाल्या की आईबापाच्या पोसण्याच्या सुद्धा वाटण्या होतात. याच्यापेक्षा अजून जवळचं काय सापडणार आहे, ज्याने तुम्हाला जन्म दिला. हे तर आजकाल सगळ्या घरात सापडतं. शेवटी ते आईबापांना म्हातारपणात दिवस काढायचेच असतात. कशाला एकट्याला त्रास द्यायचा, ते म्हणतील तसं 2 महिने इकडं तर 2 महिने तिकडं, अशी ससे होलपट असते. आजकाल खेड्यामध्ये अशी अवस्था आहे. त्यांची एकदा कर्तबगारी संपली की कोणीच विचारायला तयार नाही. तर सकळच्या यादीत जीवलग बसतात असं समर्थांचं म्हणणं आहे. जीवलग वेगळे काढू नका. जो सकळचा कायदा आहे त्याच्या अंतरंगात जीवलग आहेत. सकळात जीवलग आहेतच, आणि जो सकळांचा जो स्वभाव आहे तोच जीवलगात आल्यामुळं ते तरी सत्यप्रेम कुठून करतील असा प्रश्नार्थक विचार मांडलेला आहे. जीवलग मग कैचे चालते हेची साचे. आम्ही जे पृथक्करण अंतःकरणात धारण केलं आहे, नाही हे वेगळे आहेत. पण ते हे वेगळे होतील कसे? प्रकृतीच्या दृष्टीनं मानव सगळे सारखेच आहेत, आणि सगळ्या मानवाच्या प्रकृतीचा सिद्धांत वर मांडला आहे. तर हे त्याच्यातून वेगळे कसे होतील? आपल्या मनाच्या कल्पना असतात, आपण त्यांना वेगळं धरतो, आणि काही दिवसांनी त्यांच्याबद्दल तो अनुभव येतो. आणि तो अनुभव मुख्य कोणत्या वेळेला येतो? ज्या वेळेला मृत्यूचा समय असतो. कळो येईल अंतकाळी, त्याप्रमाणे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. ही माळी म्हणजे मालिका, ही जीवलगांची जी मालिका आहे, ते जीवलग म्हणवणारे सर्व तुम्हाला सोडून देतील असा अर्थ आहे. कोणीच जवळ राहणार नाही. हे पाहण्याजोगं असतं महाराज. आज इतका देहाध्यास झालेला आहे की ज्या आईनं आपल्याकरता आपल्या लहानपणी आपल्या शौचाची पर्वा केली नाही धुताना,
अंथरुणात शौच केल्याची पर्वा केली नाही, मुतल्याची पर्वा केली नाही, ही जी आहे. पण ही म्हातारी झाल्यावर जर अंथरुणातली घाण जर काढायची पाळी आली तर कोणी तयार नाही. पण एक भगवंताने याच्यात एक अशी माया बसवून ठेवलेली आहे मनात, की तो विचारत नसला तरी सुद्धा त्याच्यातली ती माया सुटत नाही. असं आहे. आणि ज्याला विचारानं विवेकानं हा सिद्धांत कळाला, त्याच्याकरता तुकोबरायाने जसं एकाच अभंगामध्ये सर्वात शेवटी सांगितलं, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, तसाच समारोप याच्यात केला. तुझविण सुखदाता सोडवी अंतकाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. या चक्रपाणी हा जसा मोक्याच्या वेळेला तुमच्याकरता धावून येतो, याकरता पुराणामध्ये प्रसिद्ध वर्णन भागवतातलं गजेंद्राख्यान आहे. ही सगळी मालिका त्या गजेंद्राला सोडून जाते. सगळे जिवलक मंडळी. हा गजेंद्र दृष्टांत श्रीमद भागवतामध्ये प्रसिद्ध न आलेला आहे. तर या गजेंद्राच्या दृष्टांतामध्ये या वैराग्याचं उदाहरण पाहायला मिळतं. मला तार्किक लोक म्हणतील गजेंद्र आणि त्याचे मायावी हे, त्याच्यात बुद्धी कमी होती. उलट बुद्धिमान स्वजीवाला जास्त प्रेम करतात. कधीकधी अज्ञानातून एखाद्या बालकाकरता एखादा प्राणी त्याच्या पोराकरता उडी टाकेल, पण बुद्धी असणारा स्वतःच्या देहाध्यासापोटी हे करू शकत. आम्ही नर्मदा किनारी भेडा घातला असतो एक घटना त्यावेळेला अनुभवली. 72 सालची गोष्ट. त्या भेडाघाटला पाणी फार खोल आहे आणि जरा निसर्गरम्य असा भाग आहे. तर परदेशी यात्रेकरूसुद्धा तिथं येतात. तर तिथं नौका विहारसुद्धा केला जातो. तर नौकेमध्ये आम्ही ज्या वेळेला तिकडं परिक्रमाला चालू असताना आमच्या काळात एक घडलेली घटना, एक परदेशी जोडपं ते नौका विहार करायला गेलं. आपल्या इतर नद्यांपेक्षा अजूनसुद्धा मगरीचं वास्तव्य इतर नद्यांपेक्षा नर्मदेमध्ये आहे. आता सगळीकडेच कमी झाल्यात मगरी, काही विशिष्ट भागातच जास्त आहेत, पण अजूनही थोड्याफार मगरींचा भाग. मगर हे आमच्या नर्मदेचं वाहन पण आहे आणि मगरीचा वास नर्मदेमध्ये काही काही ठिकाणी खोल पाणी असल्यामुळं अजूनही आहे. तर भेडाघाटला हे जोडी त्या नौका विहार करायला गेली आणि त्यांचं अतिशय लाडकं लढीवाळ गोरगोमटं असं एक 7-8 महिन्याचं पोरगं होतं. ते नौकेत बरोबर होतं आणि अशी लांबट नौका, आपल्याकडे या अशा गोल नौका आहेत, तिकडे अशा लांबट नौका असतात. तर त्या नौकेमध्ये बसले. तो नावाडी फिरवायकरता निघाला आणि परदेशी लोक, पाणी स्वच्छ,
नर्मदेच्या पाण्याची स्वच्छतेची विशेषता आहे इतर सगळ्या नद्यांपेक्षा. पावसाळ्यात काही ठराविक काळ जर सोडला तर नर्मदेचं पाणी स्वच्छ स्फटिकासारखं असतं. तेव्हा त्या स्वच्छ पाण्यामध्ये संध्याकाळची वेळ होती, फारसं गार नव्हतं, दिवसभर थोडं पाणी तापलेलं असल्यामुळं अशी वेळ होती ती. तर ते खेळ करायला लागले. त्या पोराचे असे पाय पाण्यात बुडवायचे थोडेसे, ते पोरगं खुश व्हायचं आणि पुन्हा वर काढायचं असं हातात धरून त्या पोराशी खेळत होते. आणि त्याच्या पाण्यातल्या पायाचा थोडा थोडा आवाज होत होता. आणि फिरत असताना एका मगरीनं त्या नावेच्या खालून जाऊन यानी पाय बुडवायला आणि त्या मगरीनं पाय धरायला पोराचा, अशी घटना घडली. तर मगरीनं जेव्हा पाय धरला, आपल्यात अजूनही म्हण आहे की मगरीची तोंडाची जी पकड असते ना फार पक्की असते. मगर मीठ म्हणतात ना तसं, फार पक्की मीठ. अपवाद त्याला उत्तरं आहेत, पण ते त्यावेळेला कोणाला सुचतं मला. शंकराचार्यांना सुद्धा मगरीनं पाय धरला होता वैराग्याकरता. त्यांनीसुद्धा हे नाटक केलेलं होतं, त्यांच्या जीवनात घडलेलं आहे. पण मगरीच्या बाबतीत जसं हत्ती हे दोन्ही एकाच जातीचे, एकाची जमिनीवर ताकद जास्त आणि एकाची पाण्यात ताकद जास्त, आणि दोन्ही कानाला कच्चे, म्हणून सारखे ते जे एवढा ताकददार पाणी पण सारखे जे कान हलवतो, एक छोटीशी मुंगी जर कानात आतपर्यंत जाऊ शकली तर हत्ती मरून जातो. तसं मगरीची मिठी सोडवायला उपाय एकच, पण असं कोणाला साच. आज जरी तुम्ही ऐकलं तर आयत्या वेळेला तुम्हाला सुचणार आहे का? पण उपाय आहे हा, पण सुचूच शकत नाही. त्यावेळेला मनुष्य इतका घाबरलेला असतो. मगरीच्या कानात बोट घातलं तर मगर मिठी सोडून देते, असं आहे. कान सापडणं, आता ते खास त्याचा जे अभ्यास करणारी माणसं असतात ना ते करतात, कारण ज्यांना नेहमीचे संबंध येतात ना त्यांना या गोष्टीचे प्रसंग येतात. आपण म्हणजे कधीतरी ॲक्सिडेंटली सापडणार, आपल्याला त्यातलं काहीच कळणार नाही. तर जाऊ द्या, तो विषयांतर आहे. तर ती जी मगर मिठी पकडली तेव्हा ती मिठी पकडल्यावर ती काही सोडेना. आता ही अशी लांबट नाव, मध्ये 3-4 फुटाची रुंदी असते, फक्त लांबी असते 15-15, 10-10, 15-15, 20 फुटाची. आणि ते दोघं त्या मुलाला ओढायचा प्रयत्न करतात. मुलाला ओढायचा प्रयत्न केल्यावर ती काही मिठी सोडेना, आणि ती नाव लांबट असल्यामुळे अशी हेलकावे मारायला लागली. हेलकावे मारायला लागल्यानंतर तो नावाडी म्हणला, तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला हे पोरगं जिवंत सोडावं लागेल. नवारे पुत्र कामाय पुत्र प्रियम भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र प्रियम भवती, अशी अवस्था झाली. शेवटी आपल्या हाताने एवढं गोरं गोमटं पोरगं हाताने मगरी करता सोडून दिलं. तर म्हणणं मी पोहणार आहे, मी जाईल निघून, पण नाव कलांडली, तुम्ही दोघं जेवढं ओढायला लागाल तेवढी ती कल मारणार. आणि कल मारलीने एकदा नाव उलटली की ती फक्त त्याचाच घास करणार नाही, तुमचाही घास करेल. बघा तुम्हाला काय पाहिजे ते, मी सुटेल. आम्ही याच भागातले, आम्हाला सगळी परिस्थिती माहिती असते. मग सकल जन जे आहे ना, आथिले वैभवाचे, सुखा येतोपर्यंत दुःखाचा प्रसंग आला, मरायचा प्रसंग आला, कळो येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडावर. खूप गोष्टी सांगितल्या जातात, पण गोष्टीमध्ये आपल्याला वेळ घालवायचा ठरला तर जरा वेळ जास्त जाईल, म्हणून मी जास्त गोष्टी सांगत नाही. याच्यावर पुष्कळ गोष्टी आहेत वैराग्यपर. तर मुद्दा असा आहे, जीवलग जरी असले तरी सकळ जनाचा तो स्वभाव आहे, आणि सकळच्या अंतर्गतच जीवलग आहे. जीवलग वेगळे नाहीत, सकळ सोडून नाहीत. पण आपल्या अंतःकरणात असा भ्रम असतो की नाही,
दुनिया सध्या सगळे स्वार्थ झाले, पण आमचं जरा वेगळं आहे, आमच्या घरच्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे, असा एक वेगळा हातचा आपल्या डोक्यात असतो. पण तो का वाटतो, तर जोपर्यंत प्रत्यक्ष प्रसंग आलेला नसतो म्हणून वाटतो. जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेला हे सगळं बाजूला राहतं, हे लक्षात घ्या. आम्ही ती दुसरी गोष्ट सांगत असतो. एक सुशिक्षित मनुष्य एकदा एका शहरामध्ये संतांचं प्रवचन चालू असताना त्याला ती प्रवचनं थोडी आवडली आणि तो रोज त्या प्रवचनाला यायला लागला. आणि संतांच्या स्वभावानुसार त्याने ते वैराग्याचे प्रकरण सांगायला सुरुवात केली. त्याला काय वाटायचं, महाराज सगळं चांगलं सांगतायत, पण हे काही मला पटत नाही म्हणतो. माझ्या घरच्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे, आणि त्यामुळं आत काही स्वीकार होत नव्हतं. शेवटी त्यांचा थोडासा परिचय वाढल्यानंतर त्यांनी महाराजांबरोबर काही संवाद करायला सुरुवात केली. तर महाराजांनी सांगितलं, अरे सगळ्या जनाचा कायदाच आहे हा, तुझा करता काही नाही म्हणतो, माझं वेगळं आहे. माझ्यावर माझ्या घरच्यांचं फार प्रेम आहे, मी एकुलता एकच आहे, आणि माझ्या आईचं वडिलांचं फार प्रेम आहे माझ्यावर. तुम्ही जे म्हणता नाही सगळे मायावी आहेत मायावी आहेत, पण माझा अनुभव असा नाही, माझी माणसं तशी नाहीत म्हणे. तर शेवटी संत म्हणले, समजा तुला पटलं तर नाही, पटलं तर मग मी तुमच्या सिद्धांताप्रमाणे संसारात आसक्त न होता तुमच्या सिद्धांताप्रमाणे. बरं म्हणले, पटवून द्यायची माझ्यावर जबाबदारी. तो रोज जायचा प्रवचनाला. शेवटी महाराजांजवळ अनेक कला होत्या, तर त्यामध्ये योग मार्ग पण चांगले जाणत होते. ते म्हणले, असं कर, तुला मी थोडं योगविद्या शिकवतो. चालूच नाही तेव्हा थोडी योगविद्या शिकवतो. आला, रोज यायचा. 1.5-2 महिन्यामध्ये या रेचक कुंभक या सगळ्याच्या क्रिया शिकता शिकता शीतल प्राणायामाचे अनेक प्रकार योगामधले आपण आपले थोडे पाहतोय, 4-5 हल्ली रामदेव बाबामुळे सगळ्याला माहिती आहे. अनुलोम विलोम भस्त्रिका काय उज्जैनी हे सगळे प्राणायाम 5-7 माहिती आहेत सगळ्यांना. पण एक असाही प्राणायाम आहे की ज्याच्यामध्ये श्वासोश्वास अतिशय मंद होतो. म्हणजे व्यवहारी माणसाला असं वाटतं की श्वासोश्वास याचा बंदच झाला. अशा प्रकारचा प्राणायाम त्याला शिकवला, आणि शिकवल्यानंतर तो तरबेज झाला. आता म्हणे, असं कर, तुला मी हे जो शिकवलं आहे ना, याच्या आधारावर एकदा घरच्या लोकांची परीक्षा घेण्याकरता तू उपयोग कर, म्हणजे तुला कळेल, तुला जे आत्ता वाटतंय माझं वेगळं आहे त्याच्याबद्दल कळवण्याकरता म्हणले तू हे काम कर. काय कर, घरी जायचं, आपलं झोपायचं नाटक करायचं, आणि जो मी शिकवलेला आहे तो प्राणायाम तो करायचा. पुढं काय होतं ते तुला कळेल, कारण त्या प्राणायामामध्ये हा प्रत्यक्षात संवेदनारहित होत नसतो आतून, पण बाहेरच्या दृष्टीनं ते शरीर संवेदनारहित वाटतं, आणि त्या माणसाला वाटतं हा माणूस मेला का काय. तर अशा पद्धतीनं ती शिकवली कला. आणि एक दिवस त्यांनी हे केलं, आणि शिकवेपर्यंत घरच्यांना सांगितलं सुद्धा नव्हतं मी काही योग शिकतोय म्हणून. आणि मग एक दिवस आला तर घरच्यांची सारखी त्याला घरी आला की अतिशय पुढं करायचे सगळे. आई प्रेम करायची, वडील प्रेम करायचे, नुकतंच लग्न झालेलं होतं, पत्नीची सेवा चालायची, आणि त्यामुळे त्या मोहामध्ये त्याला असं वाटत होतं
या सगळ्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. महाराज म्हणतात ते काही मला पटत नाही. सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे जीवलग कैचे चालते हे साचे. तर त्या पद्धतीनं त्याला असं वाटत असल्यामुळं तो आता हा प्रयोग पाहतोय करून. त्यांनी तो शांत जो एकदम स्लो श्वासोश्वास करण्याचं, म्हणजे हालचालसुद्धा वरून कळणार नाही इतकं तो मंद. आणि त्या मंद प्राणायामामध्ये महाराज ही प्रक्रिया वाढवत वाढवत जाता येते. आपण पहिल्यांदा जसं एक ठराविक काळ कुंभक रेचक पूरक करतो, त्याच्यामध्ये अतिशय स्लोपणा जर आणला तर बाहेरून कळतच नाही. नाहीतरी काय, हा जो प्लाविनी प्राणायाम असतो ना पाण्यावर तरंगण्याचा, याच्यातसुद्धा पहिल्यांदा हीच प्रॅक्टिस करावी लागते आणि नंतर मग ते सगळं सफल होतं. प्लाविनी मी शिकलो होतो, तर हे सगळं सांगण्याचा हेतू असं त्याच्यातले पुढचे पुढचे टप्पे. तर या प्राणायाम नाडी शोधण्याच्या दृष्टिकोनातून फार वेगवेगळे प्रयोग योग मार्गामध्ये आलेले आहेत. तर हे त्याला शिकवल्याप्रमाणे त्याने आपलं नाटक केलं. घरचे जेवायचा गेल्या गेल्या आग्रह केले, नाही म्हणे आज माझं पोट बरोबर नाही. बरं, आराम करण्याकरता म्हणून खोलीत गेला आणि अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांनी तो प्राणायाम सुरू केला. थोड्या वेळाने घरातली येतात तर प्रतिसाद नाही, जवळ जाऊन पाहतात तरी प्रतिसाद नाही. शेवटी नाकाजवळ अगदी बोट नेऊन पाहिलं तर श्वासच लागत नाही, पोट हालत नाही, छाती हालत नाही. काय प्रकार आहे. सामान्य व्यवहारी माणसं अडाणीपणामध्ये घाबरली आणि घाबरल्यावर पत्नीनं सासूबाईनं येऊन सांगितलं, वडिलांना येऊन सांगितलं, अहो काहीतरी वेगळंच दिसतंय मला, आम्हाला लक्षण काही बरोबर दिसत नाही. सगळे घरात आले, अनेक लोक जमा झाले आणि जवळजवळ सर्वानुमते हा गेला असं जवळजवळ सगळ्यांनी. हा आतून सावध होता, ऐकत होता सगळं. आणि मग तो एकुलता एक, मग त्याची प्रतिक्रिया पत्नीची वेगळी, आईची वेगळी, बापाची वेगळी, नातेवाईकांची वेगळी. मग कसं होतं आणि कसं झालं, असं कसं झालं आणि देवाने असं कसं केलं, आमच्यावरच कावं कृपा केली. मग आई म्हणते माझं काय राहिलं होतं, मी गेले असते चाललं असतं. हे सगळं म्हणणं चालू असताना, या रडारड चालू असताना, तो जो गावातला प्रवचनकार आहे त्याला हे सगळं आतून माहिती होतं. योगी होता तो आला. तर एक जण बाहेर त्या परिवारामधला एक जण त्यांच्या प्रवचनाला जात होता. तो रस्त्याने चालणारे त्यांना म्हणला, अहो महाराज कालपर्यंत तुमच्यासमोर पुढं बसायचा ना तो ऐकायला, मग काय झालं. म्हणे तो गेला अचानक, काही नाही, तरुण होता एकदम आणि गेला एकदम असं. म्हणे पाहू बरं, म्हणे त्याला आणलं. यांना सगळंच माहिती होतं, यांनीच योजना केलेली होती ती त्याला कळण्याकरता. मग आणल्यावर नाडीबिडी पाहिली, म्हणजे मला थोडंसं ज्ञान आहे, मला वाटतं, पण त्यांनी मुद्दाम उलटं सुलटं नाटक केलं. याला म्हणे एका भूताने पकडले ना, हा मरणार आहे पण अजून थोडं दुखदुखी आहे, दुखदुखी आहे. मग काय करता येईल. काही नाही म्हणे, हे भूत म्हणते याच्या बदल्यात मला दुसरा जीव द्या, याला सोडतो म्हणे मी. तर म्हणे याच्यातलं मी हे भूत उतरवतो. मग काय करा म्हणे, एक चांगला ग्लासभर दूध आणा म्हणे. आणि दूध आणलं, त्यात केशर बिशर टाकलं, आपल्याजवळच पुडी होती, आणि त्याच्यावरून 3 वेळा उतरवलं. म्हणे आता हे दूध जो घेईल ना तो मरल आणि हा जिवंत होईल. मग कुणाची तयारी आहे. सगळे एकमेकाकडं पाहायला लागले. जेवलं ग मग कैचे चालते त्याचे साचे.
हे सगळे जीव, आता बाकीचे तर आमचेच नातेवाईक होते, पण जवळचे जे होते ते सुद्धा एकमेकाच्या तोंडाकडं पाहत आहेत, पण तो ग्लास घ्यायला काही तयार नाही कोणी. तर शेवटी ते म्हणले, अहो मी लांबून ऐकलं होतं, म्हातारी रडता रडता म्हणत होती आता माझं काय राहिलं, मी गेले असते तर चाललं असतं, पण हे पोरगं जगायला पाहिजे होतं. म्हणलं आईसाहेब तुम्ही घ्या ना. मग काय म्हणते ती, नाही हो मी घेतलं असतं हो, पण ह्यांचं कसं होईल म्हणे. बस जाऊ द्या म्हणे आपण, त्यांचं कसं होईल चिंता आहे तर त्यांनाच जाऊ देऊ आपण. आणि वडिलांना म्हणल्यावर वडिलांनी हिच्यावर लोटलं, नाही घ्यायला हरकत नाही, पण हिचं कसं होईल माझ्या मागं. तिला आहे की तो सांभाळायला. तरीसुद्धा महाराज पत्नी कशी घेईल, जर आई वडील घेत नाही तर पत्नीचं या नागताशिक तरुण लग्न झालेली, ती म्हणते यांचा सगळा संसार संपलाय तरी हे घ्यायला तयार नाही. अवस्था अशी असते, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. आज आपण घरोघरी या सगळ्या घटना पाहतो, लक्षात घ्या. फार क्वचित ठिकाणी थोडं जिवंतपणाला धक्का लागत नाही म्हणून एकाची किडनी पत्नीची किडनी पतीला देणं असे थोडेफार प्रकार कुठंतरी होतात, पण त्याच्यातही आश्वासन मिळतं, एक किडनी गेल्याने काही बिघडत नाही, एकीवर काम चालू शकतं, तुम्ही दिली तर त्यांचं काही आयुष्य होईल. अशा वेळेला अपवाद थोड्याशा घटना सापडतात, पण जनरल जर पाहिलं ना तर कोणी मरायला तयार नाही, हे लक्षात घ्या. तेव्हा ही सगळी मालिकाच्या मालिका विलग तुमच्यापासून बाजूला होईल. विषम काळी सांडिती सर्व माळी, त्याला सोडून देतात. आम्ही एक नाही अनेक उदाहरणं सांगतो, जसं त्या नर्मदेतलं सांगितलं, बद्रीनाथच्या रस्त्याला गंगोत्रीच्या रस्त्याला पूर्वी फार अवघड रस्ता होता, गंगोत्रीच्या पुढं गोमुखपर्यंत. आता तर पुष्कळ गाड्यात गेल्या तरी अजून गोमुखला पायीच जावं लागतं. तर एका ठिकाणी 5-10 कंपनी चांगली, एका कुटुंबातली श्रीमंत चालली असताना एका पोराचा पाय घसरला आणि तिथून तो एकदम 70-80 फूट त्या अलकनंदेच्या त्या ह्याच्यात गेला. आता काय करणार, प्रयत्न झाले, पैसा होता, पैसा द्यायची तयारी केली, पण जाणार कोण तिथं. जिवंत कळत होतं, मेला नव्हता, यांना दिसत होता, तो हाक मारत होता, त्याची हाक यांना ऐकू येत होती, याचं बोलणं त्याला ऐकू येत होतं. काय करणार. आणि शेवट असं झाला, संध्याकाळ झाल्यावर ते बरोबरच्या हमाला निमणे, मग तुम्हाला लवकर चालायचं असं तुम्हाला दिवस मावळायच्या आत मुक्कामाच्या जागेवर जावं लागेल. तोपर्यंत प्रयत्न पुष्कळ केला, पैसे कबूल केले, सगळं. कोण जातो 10 पट नाही 20 पट पैसे, पण शेवटी कोणी मिळालं नाही. आणि मग आपला जीव घालायला कोण तयार आहे. तिथं थांबायला सुद्धा थोडं जास्त थांबलं तर विश्रामाच्या जागेपर्यंत जाता येत नाही, लालबाबाच्या आश्रमापर्यंत जायल्याशिवाय इलाज नाही, तिथपर्यंत कोण जातो. आणि नाही मुक्कामाला आले तर यांचीच थंडीमध्ये होईल. काय केलं शेवटी, वेडेपणा. 500-1000 रुपये त्याच्या नावानं तिथं त्याच्याकडं झोकून दिले. काय उपयोग होणार आहे, त्याचा जीव वाचणार आहे त्याने. शेवटी जिवंत, अरे अशक्य असल्याचं सोडा, पण जिवंतसुद्धा आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. शेवटी त्याला जिवंत सोडून दिला महाराज, काही करू शकले नाहीत. अशी अवस्था असते मला. म्हणून जीवलग वेगळे हा जो डोक्यातली कल्पना आहे ना, ही काढा. आणि या कल्पनेनं तुम्हाला मोहात अडकवलं आहे. माया सगळीकडे आहे, आणि मोह जो आहे ना
तो जवळच्या परिवारात असतो, त्याला मोह म्हणतात. म्हणून निरसी मोह माया. तर पहिला मोह सांगितला आहे निरसायला. तर निरसी मोह माया. माया धनात आहे, सामुग्रीत आहे, संपत्तीत आहे, सत्तेत आहे. पण हा जो मोह आहे ना, हा विशेषत्वानं जीवलगाशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. पण हे जीवलगसुद्धा शेवटी त्याच मटेरियलची असल्यामुळं याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाहीत. म्हणून जर सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे सगळ्यांकरता नियम आहे, तर त्यातले तुमचे जीवलग झाले ते काय सकळपासून वेगळे आहेत का? वेगळे नाहीत. त्यामुळे जीवलग मग काहीचे चालते हे चिसाचे, हेच सत्य आहेत आणि बाकीचे सगळे खोटे, असा वेगळा दुजा भाव तुम्हाला अनुभवाला येणार नाही. मोका आल्यावर कळेल. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. ज्यावेळेला मोका येतो ना, त्यावेळेला हे सगळे बाजूला जातात, लक्षात घ्या. आणि म्हणून समर्थांचा हा शेवटचा सिद्धांत आपल्याला विचार करण्याजोगा आहे. रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. खरा सुहृदम सर्वभूतानां. सुखदाता म्हणजे सुहृद. सर्वभूत हिते रताहा. ही भगवंताची पदवी आहे. आणि तोच जीवाकरता सुखदाता होऊ शकतो. बाकी स्वतःच सुख नाही, मला आडात नसेल तर पोहऱ्यात येईल कुठून. तसं सकळ जन म्हणजे हे आड आहे आणि त्या आडातच नाही आहे, तर जीवलग तरी त्यातला वेगळा पोहऱ्यात येईल कुठून, तर वेगळं काही होणार नाही. तर मुळातच जर समुद्राशी संबंध जर आला, सहजतेनं जनतेवर सुखाचा वर्षाव करणारी शास्त्र, संत, देव हे सहज सुखदाता आहेत. हेच फक्त तुम्हाला मोक्याच्या वेळेला सुद्धा सोडवी अंतकाळी. आमचे डोंगरे महाराज गुरुमहिमा सांगताना सांगायचे की जन्मदाते आईवडील आहेत, पण जन्ममरण मिटवणारे सद्गुरू आहेत. एक छोटीशी गोष्ट सांगायची. ते एका गुरुशिष्याच्या बद्दल सांगायचे. एक गुरुशिष्य हिंडत असताना एक दिवस दुपारच्या वेळेला एका आंब्याच्या झाडाखाली तो मधुकरी आणून थकलेला शिष्य असा गार निसूर झोपला होता. जसं आज आपण दुपारच्या छायेत सगळे झाडाखाली झोपले होतो की नाही, तर शांत सावली होती आणि त्या छायेमध्ये शिष्याला झोप लागली. आणि तेवढ्यात एक सर्प तिकडून आला. सर्प आला आणि तो बरोबर त्या झोपणाऱ्या शिष्याकडे जायला लागला. शिष्याकडे जायला लागल्यानंतर महाराज पाहत होते. महाराज जप करत बसले होते आणि जप करत बसले असताना त्या सर्पाची ती वाटचाल आणि त्याचा क्रोध पण जाणवला. सरळ निघून जाईल असं नाही वाटलं. तो त्याच व्यक्तीकडून रागाने चाललाय असं लक्षात आलं. थोडं सामर्थ्य होतं, त्याची गती बाधित केली. सर्पाच्या गती बाधित करता येतात, थांबवता येतात. आता शिष्य होते, आध्यात्मिक होते, त्या गुरु आध्यात्मिक होते. त्या सर्पाची गती बाधित केली. तो थांबला आणि थांबल्यावर गुरु महाराज असं म्हणाले, अरे तू त्याच्याकडं का चाललास? म्हणे त्याचं माझं पूर्वजन्माचं वैर आहे. सर्पदंश बहुधा पूर्वसंबंधाने होतो जास्त वेळेला, लक्षात घ्या. तर तो म्हणला मी बदला घेण्याकरता आलो आहे. त्यांनी मला जो त्रास दिला त्याचा बदला घेण्याकरता मी याला चावायला चाललो आहे. तर गुरुजी म्हणाले, तुला हा मरताना तडफडतानाच पाहायचा आहे ना, मग तू त्याच्याऐवजी मला चाव आणि तुझं ते सुखभोग घेऊन जा. मरतानाची तडफड नाही. म्हणला माझा त्याच्याशी संबंध आहे, मी तुम्हाला नाही चावणार. पण का? म्हणे मी त्याला चावू देणार नाही. म्हणे का?
तर म्हणे त्याला अजून कल्याण करण्याची तयारी व्हायची आहे त्याची. माझं सगळं झालं आहे म्हणले, कृतकृत्य आहे. मी आत्ता निश्चय केला तर तुम्हाला चावला तरी मला काही फरक पडत नाही. भौतिक देहामध्ये विष पसरल्यानंतर होणाऱ्या प्रतिक्रिया होतील, मग भले ते तोंडाला फेस येणं असो का तडफडणं असो, पण मी कृतकृत्य झालेलो आहे. तू मला चाव बदल्यामध्ये. प्रपंचातली सकळ जन भवाची आथिले वैभवाची, त्यातला एक तरी तुमचं असं म्हणेल का की त्याच्या बदल्यात तू मला चाव. तर ही परोपकाराची संत म्हणून तर काय सांगू मी या संतांचे उपकार. मज निरंतर जागवित काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तर जन्ममरण तुमचं चुकवाय करता स्वतः मरण स्वीकारायची तयारी आहे. कारण मरणाच्या पलीकडं आधीच गेलेले असतात, मरण माझे मरून गेले, त्यामुळे ते तयार असतात तुमच्याकरता. पण असा त्याग संसारी जनता तुमच्याकरता करू शकत नाही. जर अशी पाळी आली ते सगळे सोडून जातील. त्यामुळे सगळेच्या सगळे सोडून जातील हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या श्लोकामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. ही सगळी मालिकाच ही अंतकाळी आणि माळी याचा अनुप्रास बनवण्याकरता माळा आता इथं माळी शब्द मराठीमध्ये जातीवाचकसुद्धा आहे, पण माळाला आजा यमकमध्ये बसवण्याकरता माळी केलं आहे, मालिका अशा अर्थानं स्त्रीलिंगी केलं. तर ही माळी जीवलग माळी म्हणजे जीवलगांची ओळ. माळी म्हणजे ओळ, अनेक जीवलग. हे सगळेच्या सगळे सांडिती तुम्हाला सांडून जातील, सोडून जातील. ज्या वेळेला आणि म्हणून त्यावेळेला मला अंतकाळातून सोडवणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून तुझं विण रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. वैराग्य परक करुणाष्टकातले हे श्लोक आहेत. तर निश्चय करून जगताचं असारत्व कळालं आहे. म्हणून सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबा. तर तरावया पार भवसिंधूमधले जे विचार आहे ना, त्यातला हा एक विचार आहे. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. मग त्यामध्ये काय विचार मांडला? नाशिवंत देह जाणारे सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तर तसं या सारासार विचारातला विचार या श्लोकांमध्ये चालू आहे. याच्या आधीचा त्याच पद्धतीचा श्लोक आहे आणि हाही त्याच पद्धतीचा श्लोक आहे. अजून पुढचा सुद्धा भ्रम काढणारच आहे. तुम्ही ज्याला ज्याला सुख म्हणता, हा तात्विक श्लोक आपल्या अनुभवाचा आहे. सगळे संत तत्त्वज्ञान सांगताना हा भ्रम काढण्याकरता हे सांगणारच आहेत. तुम्ही ज्याला सुख म्हणता, सुख सुख म्हणता, हे दुःख ठाकोनी आले. ज्याला तुम्ही सुख म्हणताना ते सुखच, ह्याच्यात सुख आहे म्हणता म्हणता जसं मृगजळाच्या पाठीमागं हरिण धावता धावता शेवटी तहानेनं तडफडून मरायची पाळी येते, पाणी तर मिळतच नाही. तसं दुःख ठाकोने आले. ज्यांच्या भ्रमात तुम्ही होतात, याला मी जवळ केल्यामुळं माझं बरं होईल, याला मी जवळ केल्यामुळं हा माझं सांभाळ करील, हा माझा सांभाळ करील. प्रपंचात हे सगळ्या भानगडी आपल्या अंतःकरणात असतात. याला सोडतो, त्याला सोडतो. महाराज फार गमती जमती आहेत. मी असे कितीतर लोक पाहिलेत की निदान पहिली कल्पना बदलली, दुसरी कल्पना दुसरी झाली, तिसरी कल्पना, सगळ्यांच्या बाबतीत शेवटी सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकोने आले. आणि या सुखामध्ये आसक्त झाल्यामुळं खरं सार जे भगवत भजन आहे तिकडचं लक्ष निघून गेलं. भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. आणि मग हेही नाही ते नाही, दोन्हीच्या मध्ये लोम कळतो.
भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी वळेना. तर या देहबुद्धीमध्ये झालेला जो भ्रम आहे तो भ्रम काढण्याकरता हे सगळे श्लोक जे आहेत ना हे या विचाराला साथ देणारे आहेत. भगवंताबद्दल कारुण्याभिलाषिता अधिक वाढावी आणि जगताबद्दलच्या सुखाविषयीच्या कल्पना आपल्या डोक्यातून जाव्यात याकरता थोडा सारासार विचार जादा करावा लागतो. तुम्ही वारीला आल्यानं तुम्हाला मुख्य फायदा हा होणार आहे. संतांच्या संगतीत हे सगळे विषय तुमच्या डोळ्यासमोर येणार, त्याच्यावर चर्चा होणार. स्वअनुभवाच्या दृष्टीनं तुम्ही एक अंतर्मुख होऊन स्वतःच्या बाबतीत संतांनी दिलेल्या डोळ्यांनी पाहायला लागा. तुम्ही जगत तुमच्या डोळ्यांनी पाहता म्हणून ते दुःखरूप वाटत नाही. संतांच्या संगतीत आल्यानंतर एक डोळे मिळतात आणि ते डोळे मिळाले की मग जगत दुःखरूप वाटायला लागतं. लक्षात घ्या. तर सारखा हा जो विचारांचा सद्विचारांचा मारा ज्यावेळेला पुन्हा पुन्हा होतो, पहिल्या वेळेला नाही पटलं तर दुसऱ्या वेळेला, दुसऱ्या वेळेला नाही पटलं तर तिसऱ्या वेळेला, शेवटी संत येन केन प्रकारेनं जसं त्या सुशिक्षित माणसाला त्या योगाचं शिकवूनसुद्धा त्याला आतून कळत होतं हे मला जो भ्रम होता, नाही नाही माझे आईवडील वेगळे आहेत, माझी पत्नी वेगळी इतरापेक्षा, त्याला हे ऐकायला येत होतं बरं का. हे जे गुरुजी बोलत होते ना ते सगळं ऐकायला येत होतं आणि मग त्याचा भ्रम गेला महाराज. जसं त्या भर्तृहरीचा भ्रम गेला की नाही. भर्तरीनाथ होण्यापूर्वी हा राजा होता आणि या राजाचं अतिशय कामी होता, पत्नीबद्दल अतिशय कामी होता आणि त्याला असं वाटतच नव्हतं ज्या पत्नीपासून मी सुखाची अपेक्षा करतोय त्या पत्नीला माझ्यावर प्रेम नाही असं त्याला कधीच वाटत नव्हतं. आणि इतका आसक्त होता गुरु करूनसुद्धा फक्त आल्यापुरता गुरुचं पूजा करायची, इतर वेळेला काही नाही. इतर वेळेला तो इतका त्या प्रपंचात आसक्त होता. तर त्याच्याविषयी एकदा गुरुकडं एका गुरुभावाने तक्रार केली, महाराज तुमच्यासारख्या मोठ्या नाथपंथी सिद्धाचा तो शिष्य झाला आणि अजून त्याची माया सुटत नाही, हे तुम्हाला लाजिरवाणी म्हणले. आणि योग त्या सिद्ध महात्म्याचं लक्ष केंद्रित करायला तो गुरुबंधू उपयोगी पडला आणि मग त्याने ठरवलं याला काढायचं याच्यातून. मग ते कानिपनाथ फिरत फिरत याच्या राज्यात आले. आल्यावर आदरातिथ्य करायचा, खूप मोठी राजपूजा केली गुरुची, खूप मोठं काम केलं. हे गुरुजी फारच वेगवेगळे रचना करणारे. त्यांनी त्या दिवशी काय केलं, पूजा संपल्यावर आपल्या झोळीतून एक फळ काढलं आणि म्हणे बघ माझं 12 वर्ष तपश्चर्येनंतर मला हे फळ मिळालं आहे आणि आज तू माझी चांगली पूजा केलीस, राजा आहेस म्हणून मी तुला हे फळ प्रसाद म्हणून देतो आहे. या फळात फार सामर्थ्य आहे, हे फळ जर तू खाल्लं ना तर तू अजरामर होशील, असं माझ्या तपश्चर्येचं महत्त्वाचं फळ मी तुला देतो आहे बरं का बाळा. असं म्हणून त्या राजाला ते फळ दिलं आणि दिलं गेले निघून. आणि मग पुढची प्रक्रिया त्या फळाने बरोबर केली, वैराग्य होईपर्यंत प्रक्रिया केली. ते फळ खाण्यापूर्वी हा जो याचा कामी विकार आणि अतिशय पत्नीवरचं प्रेम आणि आवड, याला वाटलं मी अमर झालो नाही, पत्नी जर मेली तर आपल्या जीवनात काही अर्थच राहत नाही, सगळं सगळं माझं सार सर्वस्व हीच आहे. तेव्हा एक वेळ माझ्या मरेपर्यंत ही राहावी याकरता हे अमर फळ हिला देऊन टाकू, म्हणजे माझ्या शेवटपर्यंत माझं हे सुख माझ्याजवळ राहील. म्हणून त्यांनी इतक्या महत्त्वाचं गुरुनी दिलेलं फळ देऊन टाकलं पत्नीला. म्हणे माझ्या गुरुजींनी तपश्चर्या करून मिळवलेलं फळ आहे, पण माझं तुझ्यावर फार प्रेम असल्यामुळं मी तुला देतो आहे माझ्या ऐवजी. तिनं ते फळ घेतलं आणि घेतल्यानंतर तिच्याही डोक्यात विचार सुरू झाले, हे जगातलं रहाडगाडगं फार वेगळं आहे, हे आतल्या भानगडी एकमेकाला माहीत नाही ते बरं आहे. आमचे डोंगरे रामसुद्धाजी म्हणायचे एकमेकाचं मन एकमेकाला कळत नाही म्हणून फार चांगलं आहे, नाही तर माणूस आपल्या पायाजवळ उभं करणार नाही दुसऱ्याला, अशी परिस्थिती. तर ती एवढी लाडकी राणी वैभवात ठेवलेली, पण दैव दुर्विलास असा होता
की तिचं या राजापेक्षाही दुसऱ्या एका परपुरुषावर प्रेम होतं. त्यांच्याच राज्यातला एक शिपाई होता आणि तो हिला जास्त आवडत होता आणि त्याच्याशीचा बहिरख्याली संबंध होता. तर ती काय वाटलं तिला की माझं आनंदाचं केंद्र हा परपुरुष आहे, तेव्हा मी अमर होण्यापेक्षा जर हा अमर राहिला तर मला शेवटपर्यंत सुख मिळेल. तिनं काय केलं, ते फळ त्याला एकांतात बोलवून त्याच्याकडं दिलं. म्हणले मला असं असं फळ प्राप्त झालंय, ते मी तुला देऊन टाकते. पण दुनियेची गंमतच अशी आहे बरं का, ही अल्पज्ञता, अल्पसुखता, अल्पशक्तिमानता. त्या शिपायाचं एका वेश्येवर प्रेम होतं. की धक्का गाडी कुठं कुठं चालली बघा. तर त्याने ते जे फळ आहे ना ते त्या वेश्येला दिलं. आता आत्तापर्यंत कामाची लिंक लागली, कामीपणामुळं हे असं फिरत राहिलं. त्या वेश्येला असा सद्विचार आला, काय आपण अमर होऊन शेवटी वेश्याच राहणार. तिचा काही व्यवहारी संबंध नव्हता राजाशी, पण तिला वाटलं आपल्या देशाचा राजा अमर झाला तर फार उपयोगी, आपण अमर होऊन काय म्हणे वेश्याच राहणार. हा विचार तिच्या डोक्यात आला. आणि हा विचार आल्यावर आता हे फळ तिथं नेऊन द्यायचं. मग राजाच्या दरबारातून पाटीत फळ घेऊन खालून चालली आणि राजाने ते वरून पाहिलं. अरे म्हणलं हे तर आपल्याला मिळालेलं फळ आहे, तेच दिसतंय. तिला बोलून घेतलं. हिलाही जायची इच्छाच होती, राजापर्यंत पोहोचायचं कसं प्रश्न होता. आणि ते उपयोगच झाला. गॅलरीच्या खालून फिरता फिरता राजाने बोलून घेतलं. अहो म्हणे हे फळ तुझ्याकडं कसं आलं. अहो म्हणे तुम्हाला देण्याकरताच मी आत्ता आलेले होते, पण माझं धाडस होईना म्हणून मी खाली चक्रा मारत होते. तर हे फळ फार महत्त्वाचं आहे म्हणले. एका सिद्ध महात्म्याच्या 12 वर्षाच्या तपश्चर्येचं हे फळ आहे. त्याला वाटलं आता हे बरोबर आपल्याकडूनच गेलेलं आहे. बरं, मग म्हणे हे फळ मी खाल्लं नाही, मला वाटलं मी खाऊन काय वेश्यात राहणार, तर त्याच्यापेक्षा आपला राजा अमर झाला तर बरं होईल म्हणून मी तुमच्यापर्यंत आणलं. राजाने फळ घेतलं ताब्यात आणि मग विचारलं की म्हणे मी फळ खातो, पण तू मला एवढं सांग की हे फळ तुझ्याकडं आलं कुठून. ते वेश्या म्हणले अहो तुम्ही विचारू नये मी सांगू नये, आमच्याकडे अनेक पुरुष येतात, कशाला हे सगळं बारीक, पण फळ महत्त्वाचं आहे, तुम्ही अमर व्हावं म्हणून मी तुम्हाला देते, याच्या बारीक घुसण्यात काही मजा नाही. नाही म्हणला तू सांग. तर राजाच्या लक्षात आलं का सांगणार नाही, सांगत नाही. तर राजाने स्वतःहून एक आश्वासन दिलं. म्हणे कुणीही जरी असला तर त्याला मी काही शिक्षा करणार नाही, तुलाही शिक्षा करणार नाही, कुठूनही आलेलं असलं तरी, आणि कोणाकडूनही आलेलं असलं तरी त्यालाही शिक्षा करणार नाही, हे वचन देतो म्हणले मी. तिला वाटलं आता नाही सांगितलं तरी राजा आहे, बलवान आहे, आपल्याला त्रास देऊ शकतो. मग खरं सांगून जर प्राण वाचले तर काय हरकत आहे, आता आपलं तर आलंच आहे. मग तिने सांगितलं म्हणे महाराज तुमच्याच राज्यातला एक शिपाई आहे, तो माझ्याकडे येत असतो आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याने मला हे फळ दिलं. जा म्हणले. पत्ता घेतला, त्या शिपायाला बोलवून घेतलं. राजासमोर ते फळ पाहिलं, शिपायाला धडकी भरली. आता काय होणार. त्या शिपायाला पण आश्वासन दिले, बघ तुझा काही अपराध असला तरी तुला काही मी शिक्षा करणार नाही, हे माझं पक्कं वचन लक्षात घे. हे फळ तुझ्याकडं आलं कुठून सांग. आलं कुठून. याला तर आता घाबरला, कारण खरं सांगावं तरी पंचायत. आता राणीशी संबंध आणि हे जर कळलं तर आपली मानवट ठेवणारच नाही. पण त्याला वाटलं दोन्ही बाजूनी प्राण जाण्यापेक्षा वचनाला पक्का राहून राजाने जर सोडलं तर आपले प्राण तरी वाचतील, नाहीतरी असंही मरणार तसंही मरणार, राजाच्या हातात सत्ता आहे. शेवटी धाडस करून त्यांनी स्वतः सांगितलं. आणि महाराज अतिशय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला लवकर पटणार नाही, पण सत्य असणारी. तुमच्या पत्नीचं तुमच्यापेक्षा माझ्यावर प्रेम जास्त आहे आणि मी अमर राहावं म्हणून तिनं मला हे फळ दिलं.
खाडकन डोळेच उघडले महाराज. आणि हा भरतरी राजा भर्तृहरी भरतरी नाथ झाला. तर संत काय किमिया करून कोणाला काय वैराग्याला कसा वळसा मारून त्याच्या डोक्यात बसवतील हे सांगता येत नाही. पण त्यांचं हेतू आहे की हे बसलं पाहिजे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. मला त्याची सुखाविषयीची कल्पनाच डोक्यातली गेली. सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हिची साचे. आता ती जीवलग होती की नाही, पण जो सकळांचा कायदा आहे तोच तिचा कायदा ठरला. सुख मिळताना ती सुखाच्या मध्ये नीती सोडून सुद्धा काहीही करू शकते. आजकाल तर काय पूर्वीपेक्षा फार उदाहरणं आहेत महाराज. प्रेमसंबंधात आडवे आलेल्या नवऱ्याच्या काटा काढणाऱ्या कितीतरी पेपरला बातम्या येतात. काही लक्षात घ्या. काहींचं पचतं, काहींचं पचत नाही, त्याचं मागून दुःख होतं. तो सगळा कर्मविभाग वेगळा, त्या तपशिलात जायची गरज नाही. पण मुद्दा इथे सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हेच साचे. ते कसे वेगळे राहतील हे मोक्याच्या वेळेला तुम्हाला कळून येईल. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी. ही सगळी माणसं मोक्याच्या वेळेला तुम्हाला सोडून देतील. आणि म्हणून मला आता लक्षात आले दुनियेतली एकही वस्तू आश्रय करण्याजोगी नाही. आश्रय करण्याजोगा तू एकटाच आहे. म्हणून हे परमेश्वरा, हे रघुवीरा, रघुवीर सुखदाता, माझ्याजवळ जे मोठं संकट आहे जे सगळ्याच्या समोर येतच असतं, मरावं सगळ्यालाच लागतं, तर या अंतकाळामध्ये सोडवण्याची किंमत तुझ्यामध्ये. कारण तू कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृत्त असा तू असल्यामुळं या अंतकाळाच्या प्रसंगामध्ये मला सोडव अशी करुणाष्टकातली कारुण्याभिलाषा एक या अँगलनं, वेगवेगळ्या अँगलनं मागं आलीची उदाहरणं मी मधल्या रस्त्यात सांगितले. तर या अंतकाळीच्या अँगलनं ही करुणाभिलाषा या श्लोकात प्रगट केली आहे. आता सुखाच्या अपेक्षेनं काय आहे ते उद्याच्या ह्या श्लोकात आपण 13व्या श्लोकात उद्याला पाहू. लक्षात घ्या. तर आज एका श्लोकाचा पूर्ण अर्थ झाला, दुसरा नुसता वाचून दाखवला. तोही अँगल फक्त वेगळा अँगल धरून आहे. दृष्टिकोन, अँगल म्हणजे दृष्टिकोन. तर एक एक पाहण्याचा विभाग आहे. तर काळाच्या विषयीचा विभाग याच्यात आला. आता व्यवहारी लोकांचं जे अनुकूल वेदनियम सुखम या विषयाचा जो विचार आहे तो या 13व्या श्लोकात येणार आहे. त्याचं चिंतन आपण उद्याला करू. आज आपण सगळे थकलेलो आहोत तरीसुद्धा, पण इथं आल्यावर ज्यादा नाचून नाचून जाम होतात. प्रवचन ऐकताना सुद्धा डुकले येतात ते काही लोकांना. पण मला तर माझा नित्यनेम करायला पाहिजे. मी तुमच्याकडचं तुमच्यासारखं नाचलेलो नसल्यामुळं आता मी नाचलो नाही तर चालू शकतं. ज्याच्याजवळ जे आहे त्याने ते द्यावं असं आहे. तुमच्याजवळ शरीर बळ आहे त्याने तुम्ही देवाची सेवा करा. वाणी बळ आहे त्यांनी सेवा करा. माझ्याजवळ विचार बळ आहे तर विचारबळाची सेवा माझी आहे. तर या दृष्टीनं मी माझी सेवा करत असताना हा विचार केला की आपलं कर्तव्य आपला नित्यनेम करायचा आहे. थोडंसं जरी जड झालं तरी आज मी खोलात गेलो नाही, गोष्टी सांगितले 3 काय. आणि त्याचा हेतू माझा तोच होता थोडासा काय की या थकलेल्या लोकांना जर अधिक तत्त्वज्ञानात न्यायचं ठरलं तर हे लवकरच अधिक झोपा घेतील. म्हणून आज मुद्दामच थोडं सोपा विषय सांगितला. योगायोगाने श्लोकच तसा सोपा आला होता. वैराग्य विषयाचं दृष्टांतासहित संकेत करण्याला सोपा असा श्लोक असल्यामुळं त्या श्लोकाचं भाष्य आपण यथामती यथाशक्ती पाहिलं. 13व्याचा विचार आपण उद्याला करू.